नमस्कार सगळ्यांना. तर आमचं चाललं होतं आज बटाट्याचे पापड करायचे आणि इथं काकूंच्या इथं असं मस्त पीठ मिळाले होतं बटाट्याचं आणि माझी आणि काकूची चालली होती बटाट्याचे पापड करायला चालू होते. आणि आभाळ इतकं खूप आलं होतं, आभाळ भरपूर आलं होतं. भीती वाटत होती काय पाऊस येतो का काय, पण नाही आला बटाट्याचे पापड करूच तर. कारण का हे जरा थोडंसं हाडकूस तर जरा थोडं त्याला ऊन लागलं, थोडं जरी ऊन असलं तरी काही एवढं चालत नाही जास्तच ऊन असावं म्हणून. पण पाऊस यायची शक्यता जास्त होती, आभाळ भरपूर आलेलं होतं. म्हणून आम्ही पटपट उरकायला चालू होतं, पण आम्हाला काही उरकत नव्हतं. आणि थोडंसं नॉर्मली पीठ जरा थोडंसं पातळ झालं होतं. काकूकडनं पाणी जरा जास्त पडलं होतं आणि काकूंचे पापड आहेत, माझे नव्हते, त्यांचे होते करायचे. मग करतो आम्ही असंच एकमेकीला मदत. आणि आमच्या शेजारचे सगळीच बरं का बायका एकमेकींना मदत करतात, कोणी नाही म्हणत नाही प्रत्येक गोष्टीला. मग आम्ही चाललो होतो आमच्या दोघींचे गप्पा मारत पापड करायचे. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन बघत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जावा. तर हे असं टाकायचे पलटी करून आणि असं कागद हळूच काढायचा, पण ते पटकन निघत असतं कागद. पण थोडंसं नॉर्मली जरा पाणी त्यांच्याकडनं शाबूत जास्त पडलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं चिटकून बसत होता कागद. आणि आमचं चाललं होतं हळूहळू करायचं, कारण का फास्ट केलं तर ते चिटकायचं जरा जास्त. पण छान झाले होते पापड, असं काही नाही की मस्त असे गोल 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 छान दिसत होते, पांढरे शुपट उपवासाचे पापड हे. आणि मैत्रिणीनं कोणाला पाहिजे असेल ते तर एकदा घेऊन टेस्ट करून बघा, इतका टेस्टी पापड लागतो हा. खरंच तुम्ही खाल्ल्यावर म्हणताल, जे करत असतील खात असतील त्यांना माहीत असेल बघा हे पापड किती टेस्ट लागतो. वेफर्स असे फुसफुस लागतात नुसते, पण ही पापड ना एकदम असा कुरकुरीत टेस्टी मस्त होतो. चाललं होतं आमचं बोलत बोलत गप्पा मारत थोडंसं जोक, थोडंसं ही गप्पा चालल्या होत्या आमच्या पापड करायचं. त्यांचा दाद्या पण होता भैया ऋग्वेद, मग तो पण टाकू लागत होता असा. मग थोडेसे राहिले होते, त्यांना म्हणलं आम्ही करतो, तो व्हिडिओ काढ थोडासा. मग ती चाललं होती ही काय अशी टाकायचं कागद आणि असं चिटकून ती बसली कागद काढून घ्यायचा. मस्त लागतात पापड, दिसाय जास्त दिसतात पण ही वाळवून एवढी पाटीवरच होतात बरं का. हे पापड जास्त काय होत नाहीत, मग हे सारखे करावे लागते. तर नाव गिरायक पण याला पापडाला भरपूर आहे, कारण का भरपूर प्रमाणात यावर्षी पापड केले आम्ही. आणि बऱ्याच वेळा काय वेळा व्हिडिओ पण नाहीत काढले पापडाचे, जेवढे काढू वाटतील तेवढे काढले आणि टाकले. बऱ्याच जणांनी पापड नेले इथं गावातच आमच्या अवतीभोवती गावच्या इकडनं तिकडनं बरेच जणांनी पापड घेऊन गेले, कारण का पापडच तेवढा टेस्टी लागतो. घेतल्याशिवाय कळणार नाही, खाल्ल्याशिवाय पण कळणार नाही, कारण का दिसाय तसा दिसतो पण तळल्यावर एकदम पांढरा शुभ्र आणि भारी पापड होतो. तर चाललं होतं गप्पा मारत आणि पावसाची काय इकडून एकदा गरजायचं तिकडून एकदा गरजायचं. हे काय बघा पूर्णपणे असं आभाळ आलं होतं आणि वारं सुटलं होतं, आणि वाऱ्यानं हाल झाले आमचे, कागद पण उडून जायचे त्याची. बघू शकता किती आभाळ आले, 3 वारं पण सुटलेले. आणि असे कागद खाली ठेवले कागद पळायचे वाऱ्याने इकडं तिकडं. जरा झाली थोडीशी आपदा. तर चला भेटूया.